ज्या प्रकारे संजय गायकवाड यांनी जी मारहाण आकाशवाणी आमदार निवासामध्ये केली, त्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं की दक्षिण भारतातील लोक हे मराठी संस्कृती बिघडवत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहेत आणि महाराष्ट्राला नाचवत आहेत. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य अमित शेट्टी आहेत. त्यांनी काल असं वक्तव्य केलं की दक्षिण भारतातील लोक ज्यांचे बार आहेत, ज्यांनी महाराष्ट्राला नाचवलं, अशांचा पुळका का आलेला आहे, कारण त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती नाचवली. बघा, संजय गायकवाडांना माहीत नाही की दक्षिण भारताच्या इकडे काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे. आपले सर्व शेट्टी लोक त्याने बोललेले आहे की सर्व दक्षिण भारतीय शेट्टी इकडे सर्व आहेत. शेट्टी आहे, पुजारी आहे, दक्षिणभर सर्व असतं. बट मी हॉटेल लाईनमध्ये मॅक्सिमम आमचे लोकच आहे आणि शेट्टी लोकच आहे मॅक्सिमम. मुंबईमध्ये बघा मॅक्सिमम आम्ही मायग्रेट होऊन इकडे मोठं झालेलं आहे. इकडे आमच्या व्हेजिटेरियन हॉटेल पण आहे, नॉन व्हेजिटेरियन हॉटेल पण आहे आणि बार अँड रेस्टॉरंट हॉटेल पण आहे. डॅन्स बार या अगोदरच काँग्रेस सरकारने बॅन केलेला आहे. कदाचित त्यांना माहीत नसेल का की सर्व लोक डॅन्स बार करून हे चुकीलं, मग त्यांना काय चुकीचं इन्फॉर्मेशन आहे. माझी विनंती आहे की आपला फॅक्ट्स तुम्ही बरोबर चेक करा आणि नंतर बोला. आणि ज्या हिशेबाने त्याने ते गरीब कामगारला मारलेलं आहे ते निंदनीय. आणि मी बोलतो की त्यांना माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांना की त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. आणि ते काय ते लहान गरीबचा काय दोष होता. तुम्ही निकृष्ट दर्जाचं जेवण त्यांची एक तक्रार आहे आणि ज्यांचं कंत्राट आहे ते सुद्धा शेट्टीच आहेत. हां, बघा, ते कंत्राटचं ते कंप्लेंट केलेलं आहे आणि FDAने ऑलरेडी ॲक्शन घेतलेलं आहे. ते लॉ आपल्या हातात घ्यायचं नाही. हे काय सत्तेच्या मस्ती आहे. संजय गायकवाडला सत्तेच्या मस्ती. माझे वडील पण आमदार होते. आमच्या पण स्वतः व्हेजिटेरियन हॉटेलचा व्यवसाय आहे आणि इकडे शेट्टी मंत्री पण बदनाम केलं जातं. हां, बदनामच केलं जातं ना. आपण शेट्टी आहे म्हणून आपण इकडे काय बदनामच करतोय. आपण जाती धर्मीमध्ये आपण भेदभाव करतोय, ते चुकीचं करतोय आणि हे एकदम निंदनीय आहे. आणि काँग्रेस पक्षाचं मी याच्या क्रिटिसाइज करतो आणि निंदा करतोय. नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की पुळका का आलाय त्यांचा, की तुम्ही त्यांना पाठीशी का घातलं जातंय. जे केलंय ते मी महाराष्ट्रासाठी केलंय, चुकीच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी केलं. चुकीच्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी काय हे मारामारी करायला ते महाराष्ट्राच्या लोकांना केलेलं आहे का. मोठ्या लोकांना मारायला पाहिजे ना. काय गरीबला मारलंय ते FDAचे अधिकारी त्याला मारा. कारण काय बघा, हे कॉन्ट्रॅक्ट देताना हे शासनाचं आहे. तुमचं म्हणणं की तुम्ही कम्युनिटीबद्दल बोलताय. नाही, मी सर्वपूर्ण ह्युमॅनिटी विषयामध्ये बोलतोय. कदाचित कोणी महाराष्ट्राला मारलं असतं, दक्षिण भारतीय तुम्ही हे वाद नको करायचा. हा म्हणजे वाद निर्माण केला जातो, मुद्दाम निर्माण कर. आणि त्याच्या हिस्ट्रीज आहे. यापूर्वी त्याने आमचे नेते राहुल गांधी साहेबांच्या विषयी बोललो, 10 लाख रुपये देणार आहे. आणि स्वतः त्यांना काही माहीत नाही. एक पक्षामध्ये नाही, 2 पक्ष, सर्व पक्ष फिरून त्यांना काही माहीत नाही ना. म्हणून बोलतो की शेट्टी लोक असं आहे, दक्षिण भारतीय असं आहे की त्यांचं ज्ञान कमी. आणि मी त्यांना देवाची प्रार्थना करतो की त्यांना सूतबुटी देईल. त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की दक्षिण भारतीय आणि खास करून त्यांचं असं म्हणणं आहे की शेट्टी या सगळ्यांना बदनाम केलं जातं आहे आणि या सगळ्याचा ते निषेध व्यक्त करत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा मुद्दामून वाद निर्माण संजय गायकवाड करतायत. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांतने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.